नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। पुण्यातल्या चाकण एमआयडीसी परिसरात भर दिवसा एका उद्योजकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमागचं खरं कारण समोर आलंय। उद्योजकाला मारण्याची सुपारी ही त्याच्या चुलत भावानेच दिली होती। या गोळीबार प्रकरणात नेमकं काय घडलं, कोणता धक्कादायक खुलासा समोर आलाय, पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। चाकण एमआयडीसी परिसरात 20 जानेवारी रोजी भर दिवसा स्टील कंपनीच्या मालकावर गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली होती। आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून चक्क चुलत भावानेच हत्येची सुपारी दिल्याचं पोलीस तपासातून पुढे आलंय। विशेष म्हणजे 12 लाख रुपयांत भावाला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून नुकतंच एकाला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेण्यात आलंय। त्यानंतरच भावाने सुपारी दिल्याचं गूढ उघडकीस आलंय। चाकण औद्योगिक वसाहतीत 20 दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधील कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला। या हल्ल्यात अजय सिंग यांच्या पोटात एक गोळी तर दुसरी गोळी पाठीत लागलेली होती। 2 अज्ञात दुचाकीवर आले आणि त्यांनी कंपनीच्या गेटवरूनच अजय सिंग यांच्यावर हा हल्ला केला। त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते। आता या प्रकरणी पोलीस गोळीबाराच्या घटनेच्या मुळाशी पोहोचले असून उद्योजक अजय सिंग यांचा चुलत भाऊ संग्राम सिंग याने सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कौटुंबिक वाद आणि व्यावसायिक ईर्ष्येतून त्याने ही सुपारी दिली होती। संग्राम सिंगने अजय सिंग यांची हत्या करण्यासाठी 4घांना सुपारी दिली होती। हत्येच्या उद्देशाने कैलास स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावर अजय सिंग यांच्यावर गोळीबार झाला होता। अजय सिंग हे आपल्या कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत। अजय सिंग हे आधी संग्राम सिंगकडे कामाला होते। अजय सिंग यांना स्टील क्षेत्रात आपला चुलत भाऊ संग्राम सिंग यानेच आणलं होतं। मात्र आपला भाऊ मोठा होऊ लागल्याचं संग्राम सिंग याला पचनी पडत नव्हतं। त्याच ईर्ष्येने संग्रामने अजय सिंग यांच्या हत्येची सुपारी दिली आणि हा सगळा प्रकार घडला। गोळीबार झाल्यानंतर चुलत भाऊ संग्राम सिंग हा अजय सिंग यांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेला होता। पिंपरी चिंचवड पोलीस काय तपास करतात याचीही माहिती तो घेत होता। मात्र अखेर पोलीस तपासात त्यानेच सुपारी दिल्याचं उघडकीस झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। हे ऐकून अजय सिंग यांना मात्र विश्वास बसेनासा झालाय। मी ज्याला आदर्श मानत होतो तोच माझ्या जीवावर उठला, अशी भावना उद्योजक अजय सिंग यांच्या मनात आपल्या भावाविषयी निर्माण झाली आहे। या घटनेचा त्यांना मोठा धक्काही बसलाय।